कुटुंबाची, पण आतून सर्व काही तुटत होतं. नमस्कार मित्रांनो, आजची सत्य घटना ऐकल्यानंतर तुम्हालाही धक्का बसेल. कारण ही कथा आहे एका अशा कुटुंबाची जे बाहेरून परफेक्ट दिसत होतं, पण घराच्या चार भिंतींच्या आत एक असं गुपित वाढत होतं, ज्यामुळे अखेर संपूर्ण संसार उद्ध्वस्त झाला. ही घटना आहे महाराष्ट्रातील विदर्भ भागातील शांत समजल्या जाणाऱ्या शिवनगर शहरातील. शिवनगरच्या शिक्षक कॉलनीमध्ये विनायक देशमुख नावाचे 52 वर्षीय गृहस्थ राहत होते. स्वभावाने शांत, साधे आणि मेहनती. घराच्या पुढच्या भागात त्यांचं टेलरिंगचं छोटंसं दुकान होतं. परिसरात लोक त्यांना विनायक सर म्हणून ओळखायचे. त्यांच्या पत्नीचं नाव होतं माधवी. माधवी स्थानिक कन्या विद्यालयात शिक्षिका होती. वय 40शी ओलांडलं होतं, पण व्यक्तिमत्व अजूनही आकर्षक होतं. बोलण्यात गोडवा, वागण्यात आत्मविश्वास आणि बाहेरच्या लोकांसाठी आदर्श कुटुंबवत्सल स्त्री अशी तिची प्रतिमा होती. त्यांना 3 मुलं होती. मोठी मुलगी सायली, दुसरी मुलगी नेहा आणि धाकटा मुलगा अथर्व. दोन्ही मुली कॉलेजमध्ये शिकत होत्या. बाहेरून पाहिलं तर हे कुटुंब अगदी आनंदी दिसायचं, पण खरं वास्तव पूर्णपणे वेगळं होतं. विनायकला दारूचं व्यसन होतं. सुरुवातीला अधूनमधून पिणारा विनायक हळूहळू रोज रात्री दारू पिऊ लागला. दारू प्यायल्यानंतर त्याचा स्वभाव पूर्ण बदलून जायचा. तो चिडचिड करायचा, घरात ओरडायचा, माधवीसोबत भांडायचा, कधी कधी तर मुलांसमोर तिचा अपमानही करायचा. माधवी अनेक वर्ष हे सगळं सहन करत होती, कारण तिला वाटायचं मुलांसाठी संसार टिकवणं गरजेचं आहे. पण काळ जसजसा पुढे गेला तसंच तिच्या मनातलं रिकामेपण वाढत गेलं. याच काळात तिच्या शाळेत नवीन शिक्षक आले. त्याचं नाव होतं करण पाटील. करण वयाने माधवीपेक्षा जवळपास 10 वर्षांनी लहान होता. शिक्षित, स्मार्ट आणि बोलण्यात गोडवा असलेला. शाळेत सुरुवातीला फक्त कामापुरतं बोलणं व्हायचं. नंतर स्टाफ रूम मधल्या गप्पा सुरू झाल्या. मग हळूहळू दोघांची मैत्री वाढली. करण माधवीची काळजी घ्यायचा. ती उदास दिसली तर विचारायचा, मॅडम सगळं ठीक आहे ना? आणि अनेक वर्षांनी पहिल्यांदाच कोणीतरी तिच्या भावना समजून घेतंय असं माधवीला वाटू लागलं. एकीकडे घरात अपमान, दुसरीकडे बाहेर आदर. हीच गोष्ट तिच्या मनाला करणकडे ओढू लागली. काही महिन्यांनंतर दोघं फोनवर बोलू लागले. सुरुवातीला कामाच्या गोष्टी, मग वैयक्तिक चर्चा आणि हळूहळू एक भावनिक नातं तयार झालं. करण अनेकदा म्हणायचा, तुम्ही इतकं सगळं सहन करता, पण तुमच्यासाठी कोण जगतं? हे शब्द माधवीच्या मनाला भिडत होते. घरात मात्र परिस्थिती आणखी बिघडत चालली होती. विनायक रोज दारू पिऊन यायचा. एका रात्री तर त्याने सगळ्यांसमोर माधवीला अपमानित केलं. त्या रात्रीनंतर माधवी पूर्णपणे तुटली. याच काळात करण आणि माधवीची जवळीक आणखी वाढली. ते दोघे शाळेनंतर भेटू लागले. कधी कॅन्टीनमध्ये, कधी शहराबाहेर, कधी स्टाफ मीटिंगच्या नावाखाली. आणि काही महिन्यांतच त्यांचं नातं मर्यादा ओलांडून पुढे गेलं. माधवीला आता करणसोबत आयुष्य जगायचं होतं, पण त्यांच्या मार्गात एकच व्यक्ती उभी होती, विनायक. दरम्यान घरात मुलांना काहीतरी बदलल्याचं जाणवू लागलं. सायलीने एकदा आईला विचारलं, आई तू हल्ली इतकी फोनवर कोणाशी बोलतेस? त्यावर माधवीने विषय बदलला. पण संशयाचं बीज घरात पेरलं गेलं होतं. एक दिवस विनायक अचानक शाळेजवळ गेला आणि त्याने दुरून माधवी आणि करणला एकत्र पाहिलं. त्या दिवसापासून घरातलं वातावरण पूर्ण बदललं. विनायक अधिक चिडचिड करू लागला. तो माधवीवर लक्ष ठेवू लागला. दोघांमध्ये रोज वाद होऊ लागले. माधवीलाही आता असं वाटू लागलं की हे आयुष्य संपलं पाहिजे. एक दिवस करणने तिला विचारलं, आपण असं किती दिवस लपून भेटणार? माधवी शांत बसली. काही क्षणांनी ती फक्त एवढंच म्हणाली, जोपर्यंत तो आहे तोपर्यंत आपण कधीच एकत्र येऊ शकत नाही. करण तिच्याकडे पाहत राहिला आणि त्या रात्री पहिल्यांदाच दोघांच्या मनात एक धोकादायक विचार जन्माला आला. गुप्त नातं, वाढत जाणारा संशय आणि धोकादायक प्लॅन. मित्रांनो, मागच्या भागात आपण पाहिलं की माधवी आणि करण यांच्यातील जवळीक आता धोकादायक टप्प्यावर पोहोचली होती. एकीकडे घरात सततचे वाद, दुसरीकडे गुप्त नातं. या सगळ्यात माधवी मानसिकदृष्ट्या पूर्ण बदलत चालली होती. आता ती घरापेक्षा करणसोबत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करू लागली. शाळेत दोघं एकत्र असायचेच, पण आता फोन कॉल्स, मेसेजेस आणि गुप्त भेटी वाढू लागल्या. करणही तिच्यावर पूर्णपणे फिदा झाला होता. तो अनेकदा म्हणायचा, तुम्ही त्या घरात आनंदी नाही, मग स्वतःला का त्रास देता? हळूहळू दोघांच्या बोलण्यात एकच विषय वारंवार येऊ लागला, विनायक. माधवी त्याच्याबद्दल तक्रारी करायची. तो रोज दारू पितो, मुलांसमोर अपमान करतो. माझं आयुष्य संपवलं त्याने. करण हे सगळं शांतपणे ऐकायचा.
पण त्याच्या मनातही आता वेगळे विचार सुरू झाले होते, कारण त्यालाही माधवीसोबत कायमच राहायचं होतं. दरम्यान विनायकचा संशय आणखी वाढत होता. एक दिवस त्याने माधवीचा फोन तपासण्याचा प्रयत्न केला. माधवी घाबरली. त्या रात्री दोघांमध्ये जोरदार भांडण झालं. मुलंही घाबरली. सायलीने आईला विचारलं, "आई, नेमकं काय चाललंय?" पण माधवीने काहीच उत्तर दिलं नाही. काही दिवसांनी कॉलनीत कुजबूज सुरू झाली. "माधवी मॅडम हल्ली त्या नवीन शिक्षकासोबत जास्त दिसतात." ही चर्चा हळूहळू विनायकच्या कानावरही गेली. त्याचा राग आता नियंत्रणाबाहेर जाऊ लागला. एका रात्री दारूच्या नशेत त्याने माधवीला धमकी दिली, "जर माझ्या घराची बदनामी केलीस ना, तर कोणालाच जिवंत ठेवणार नाही." हे ऐकून माधवी हादरली. दुसऱ्या दिवशी ती शाळेत गेल्यावर करण समोर रडू लागली. करणने तिला शांत केलं. त्या दिवशी दोघं बराच वेळ एकांतात बोलत होते आणि तिथेच पहिल्यांदा करणने एक वाक्य म्हटलं, "जर तोच नसता तर." माधवी काही क्षण शांत राहिली, पण तिने नकार दिला नाही. हीच गोष्ट करणला समजली. आता दोघं एका धोकादायक दिशेने चालू लागले होते. पुढचे काही दिवस ते खूप काळजीपूर्वक वागू लागले. घरात सामान्यपणे वागणं. सुरुवात एका परफेक्ट खबरदारी. फोनवर कोडवर्ड वापरणं सगळं नियोजनबद्ध सुरू होतं. एक दिवस करणने बाजारातून काही वस्तू विकत घेतल्या. एक मोठी छत्री, एक लोखंडी रॉड आणि धारदार चाकू. त्याने या वस्तू वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवल्या. दरम्यान माधवी घरात परिस्थिती पाहत होती. तिला माहिती होतं विनायक दुपारी घरी एकटाच असतो. मुलं कॉलेजमध्ये, ती शाळेत आणि परिसरात शांतता. हीच वेळ त्यांच्यासाठी योग्य होती. घटनेच्या काही दिवस आधी दोघांनी शेवटचा प्लॅन तयार केला. रक्ताने माधवी माखलेलं घर म्हणाली, आणि "एकदा हे झालं पोलिसांचा की सगळं तपास. संपेल." दुपारचे करण जवळपास म्हणाला, "मग 2:30 आपण वाजले होते. कायमचे एकत्र राहू." कॉलनीमध्ये पण नेहमीसारखी त्यांना कल्पना शांतता होती. नव्हती की त्यांनी काही लोक कितीही प्लॅनिंग कामावर, केलं काही तरी घरात, सत्य तर फार काळ काहींना लपून काहीच राहत नाही. कल्पना नव्हती आणि की अखेर काही तो दिवस क्षणांत एका उजाडला. घरात शनिवार, भयंकर दुपारची घटना वेळ. घडणार आहे. कॉलनीत करण शांतता. हळूच मुलं घरात शिरला. कॉलेजमध्ये गेली होती. माधवीने विनायक आधीच घरात मुख्य एकटाच दरवाजा होता. अर्धवट उघडा माधवीने ठेवला होता. करणला मेसेज केला, विनायक "आता ये." दुकानाच्या खोलीत काही बसला होता. मिनिटांनी करण त्याला कॉलनीत अजूनही पोहोचला. काहीच त्याच्या संशय हातात आला तीच नव्हता. काळी छत्री करण होती. शांतपणे बाहेरून त्याच्या पाहिलं तर मागे तो गेला. अगदी सामान्य माधवीचं माणूस हृदय दिसत होता. जोरात पण धडधडत त्या होतं. छत्री क्षणभरासाठी तिच्या मनात भीती आली. पण आता मागे फिरणं शक्य नव्हतं. करणने छत्रीतून लोखंडी रॉड बाहेर काढला आणि अचानक विनायकच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. विनायक वेदनेने खाली कोसळला. त्याला काही समजण्याआधीच दुसरा प्रहार झाला. घरात काही क्षण पूर्ण शांतता पसरली. माधवी स्तब्ध उभी होती. करण घाबरला होता. पण आता दोघं अर्ध्यावर थांबू शकत नव्हते. त्यांनी घाईघाईने घर अस्ताव्यस्त केलं. कपाट उघडलं, सामान खाली फेकलं. सगळं लूटमारीसारखं दिसावं यासाठी प्रयत्न सुरू होते. यानंतर दोघं तिथून बाहेर पडले. माधवी पुन्हा शाळेत गेली. करण वेगळ्या रस्त्याने निघून गेला. त्यांना वाटलं होतं सगळं संपलं, पण खरी सुरुवात आता होणार होती. दुपारी मोठी मुलगी सायली कॉलेजमधून घरी आली. घराचं दार उघडं पाहून ती थोडी गोंधळली. ती आत गेली आणि पुढच्याच क्षणी तिच्या तोंडातून किंकाळी बाहेर पडली. तिचे वडील जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. सायली घाबरून बाहेर पळाली. शेजारी जमा झाले. काही वेळात पोलिसांना फोन करण्यात आला. स्थानिक पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. घराची अवस्था पाहून सुरुवातीला त्यांनाही लूटमारीचा संशय आला. पण तपास अधिकाऱ्याला काही गोष्टी विचित्र वाटत होत्या. कपाट उघडलं होतं, पण मौल्यवान वस्तू जागेवर होत्या. घरात जबरदस्तीने घुसल्याचे स्पष्ट चिन्ह नव्हते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माधवीचं वागणं. ती रडत होती, पण तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांतता होती. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासायला सुरुवात केली. सुरुवातीला काहीच सापडलं नाही. पण एका कॅमेऱ्यात एक दृश्य दिसलं. घटनेच्या आधी माधवी एका तरुणासोबत कॉलनीत जाताना दिसत होती. त्याच्या हातात काळी छत्री होती. घटनेनंतरही तोच तरुण परिसरातून बाहेर जाताना दिसला. पोलिसांचा संशय वाढला. त्या तरुणाची ओळख पटवण्यात आली. तो होता करण पाटील. यानंतर पोलिसांनी दोघांचे कॉल रेकॉर्ड तपासले. धक्कादायक माहिती समोर आली. दोघं रोज तासनतास बोलत होते. घटनेच्या दिवशीही अनेक कॉल झाले होते. मोबाईल लोकेशननेही दोघं घटनास्थळाजवळ असल्याचं दाखवलं. आता पोलिसांना खात्री झाली होती. ही साधी हत्या नव्हती. हा आधीपासून आखलेला प्लॅन होता. दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी माधवी आणि करणला चौकशीसाठी बोलावलं. सुरुवातीला दोघांनी खोटं बोलण्याचा प्रयत्न केला. पण पुरावे एकामागोमाग एक समोर येत होते. सीसीटीव्ही, मोबाईल लोकेशन, कॉल डिटेल्स आणि शेवटी दोघंही तुटले. करणने खाली मान घातली. माधवी रडू लागली
आणि काही क्षणांनी संपूर्ण सत्य बाहेर आलं. शेवट कोर्टरूममध्ये भयान शांतता पसरली होती. माधवी आणि करण दोघंही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे होते. माधवीचे डोळे सुजलेले होते, पण आता तिच्या चेहऱ्यावर शांतता नव्हती. फक्त पश्चाताप आणि भीती होती. करणने मान खाली घातली होती. त्याच्या हातात हातकड्या चमकत होत्या. सरकारी वकीलने एक एक पुरावा मांडला. सीसीटीव्ही फुटेज, कॉल रेकॉर्ड्स, मोबाईल लोकेशन, छत्रीतील लोखंडी रॉड, घरातील रक्ताचे ठसे आणि दोघांची स्वतःची कबुली. न्यायाधीशांनी निकाल सुनावला. या गुन्ह्यात दोषी आढळलेल्या आरोपी क्रमांक 1 माधवी विनायक